नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 या कायद्यातील BNS या कायद्यातील कलम 88 या कलम 88च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता 2023 BNS कायद्यातील कलम 88 हे संमतीने आणि व्यक्तीच्या फायद्यासाठी सद्भावनेने केलेल्या अशा कृत्यांशी संरक्षण करते ज्यामुळे नकळत दुखापत किंवा इजा होऊ शकते, उदाहरणार्थ वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया. कलमाची मूलभूत माहिती काय, बेसिक इन्फॉर्मेशन काय, तर कलमाचे नाव आहे संमतीने व्यक्तीच्या फायद्यासाठी सद्भावनेने केलेले कृत्य म्हणजे इजा पोचवण्याचा हेतू नसताना. ॲक्ट डन इन गुड फेथ फॉर बेनिफिट ऑफ पर्सन विथ द कन्सेंट. मूळ व्याख्या काय, बेअर ॲक्टनुसार व्याख्या काय याची, तर मृत्यू घडवून आणण्याचा हेतू नसलेली कोणतीही गोष्ट ज्या व्यक्तीच्या फायद्यासाठी ती सद्भावनेने केली जाते आणि जिने अशी इजा सहन करण्याची किंवा इजेचा धोका पत्करण्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संमती दिलेली आहे अशा व्यक्तीस त्यामुळे होणाऱ्या इजेच्या कारणास्तव गुन्हा ठरत नाही. यात महत्त्वाचे शब्द कोणते आहेत, शब्दांचा अर्थ कोणता आहे, गुड फेथ सद्भावना, प्रामाणिकपणा, योग्य काळजी आणि लक्ष देऊन केलेले काम BNS कलम 211 नुसार. आणि कन्सेंट म्हणजे काय, संमती, स्वखुशीने सर्व धोके समजून घेऊन दिलेली सहमती, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे एक्सप्रेस किंवा इम्प्लाइड संमती कन्सेंट असू शकते. बेनिफिटचा अर्थ काय, तर बेनिफिट फायदा, यात केवळ आर्थिक फायदा अभिप्रेत नसून शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीय फायदा अभिप्रेत असतो. ओके, त्याची व्याख्या कशी केलेली आहे, तरतूद कशी केलेली आहे, तर एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक मानसिक फायद्यासाठी सद्भावनेने आणि त्याची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संमती म्हणजे एक्सप्रेस आणि इम्प्लायड कन्सेंट घेऊन केलेले असे कृत्य ज्याचा हेतू मृत्यू घडवण्याचा नव्हता, त्यामुळे कोणतीही दुखापत, इजा झाल्यास ते कृत्य गुन्हा मानले जात नाही. आता न्यायालयीन व्याख्या कशी केलेली आहे, तर न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हे कलम मुख्यत्वे वैद्यकीय, व्यावसायिक, डॉक्टर्स आणि सर्जन्स यांना संरक्षणाचे कवच प्रदान करते जेणेकरून ते रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी धोकादायक शस्त्रक्रिया निर्भयपणे करू शकतील. आता या कलमाची पार्श्वभूमी काय, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय ह्या कलमाचं, तर कलम का अस्तित्वात आलेला आहे, तर डॉक्टर किंवा मदत करणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर कारवाईच्या भीतीशिवाय लोकांच्या हितासाठी आणि जीव वाचवण्यासाठी निर्णय घेता यावेत म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. काय सामाजिक समस्या होती त्यावेळी, तर शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण दगावल्यास किंवा इजा झाल्यास डॉक्टरांवर हत्येचा गुन्ह्याचा आरोप लावले जाण्याची भीती असायची, त्यामुळे हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. हे याचं बॅकग्राऊंड आहे. कायदे आयोग शिफारशी, भारतीय कायदे आयोगाने वैद्यकीय उपचारादरम्यान होणारे अपघात आणि गुन्हेगारी, निष्काळजीपणा यातील फरक स्पष्ट ठेवण्यासाठी ही तरतूद कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. पूर्वीच्या कायद्यातील तरतूद काय, तर हे कलम पूर्वीच्या कायद्यात म्हणजे भारतीय दंडसंहिता 1860 IPCच्या कलम 88 सारखेच आहे. उद्दिष्ट काय आहे, तर ऑब्जेक्टिव्ह काय त्या कलमाचं उद्दिष्ट काय, तर कलमाचा उद्देश आहे की सद्भावनेने दुसऱ्याच्या हितासाठी धोका पत्करणाऱ्या व्यक्तींना गुन्हेगारी जबाबदारीपासून संरक्षण देणे, तसेच सार्वजनिक हित, वैद्यकीय आरोग्य यंत्रणा आणि आपत्कालीन सेवा सुरळीत चालणे, तसेच काय संरक्षित केले जाते या कलमानुसार, काय संरक्षित केले जाते, तर वैद्यकीय व्यवसाय, डॉक्टर आणि आपत्कालीन मदतीसाठी पुढे येणारे नागरिक यांना संरक्षण दिलं जातं. कलमाच्या सोप्या भाषेत स्पष्टीकरण आहे काय आहे, तर प्रत्येक वाक्याचे स्पष्टीकरण, जर तुमचा हेतू मृत्यू घडवणे नसेल, काम सद्भावनेने आणि त्या व्यक्तीच्या फायद्यासाठी केलेले असेल आणि त्या व्यक्तीने संमती दिलेली असेल, तर त्या कृत्यामुळे झालेली कोणतीही इजा ही गुन्हा मानली जाणार नाही, असे ह्या कलमाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण आहे. आता उदाहरणे पाहूया. उदाहरण एक डॉक्टर एका गंभीर आजारी रुग्णावर त्याचा जीव वाचवण्यासाठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करतो. रुग्णाची लिखित संमती घेतली जाते. शस्त्रक्रिया दरम्यान रुग्णाचा म्हणजे ऑपरेशन दरम्यान रुग्णाचा मृत्यू होतो. येथे डॉक्टर दोषी नाहीत, कारण त्यांनी सद्भावनेने शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन केलेले होते. आता दैनंदिन जीवनातील उपयोग काय आहे, तर रुग्णालयामध्ये कन्सेंट फॉर्म भरून घेणे यालाच कलमाच्या आधारे केले जाते. आवश्यक घटक, इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स काय आहेत, तर कृत्य हे मृत्यू घडवून आणण्याच्या हेतूने केलेले नसावे. नो इंटेंट टू कॉज डेथ.
कृत्य व्यक्तीच्या फायद्यासाठी बेनिफिटसाठी असावे, कृत्य सद्भावनेने गुड फेथमध्ये केलेले असावे, संबंधित व्यक्तीची संमती कन्सेंट एक्सप्रेस किंवा इम्प्लांट घेतलेली असावी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घेतलेली असावी. अपवाद एक्सेप्शन्स काय आहेत आणि बचाव काय आहेत, डिफेन्सेस. तर कायदेशीर अपवाद आहे. जर कृत्य करण्यामागे मृत्यू घडून आणण्याचा स्पष्ट हेतू असेल तर या कलमांचे संरक्षण मिळत नाही. ओके. तर बचाव काय, डिफेन्स काय, तर आरोपी हे सिद्ध करू शकतो की त्याने योग्य ती सर्व काळजी घेतली होती आणि रुग्णाची संमती होती. हे आरोपी बचाव घेऊ शकतो याचा. जनरल एक्सेप्शन काय, तर BNS मधील सर्वसाधारण अपवाद जनरल एक्सेप्शन या प्रकरणांतर्गत कलम येते. आवश्यक मानसिक स्थिती मेन्सरिया काय, तर इंटेन्शन मृत्यू घडवण्याचा हेतू असता कामा नये, मस्ट नॉट बी प्रेझेंट. नॉलेज काय, तर इजेची शक्यता माहीत असू शकते पण ती फायद्यासाठी पत्करलेली असावी. नेग्लिजन्स काय होऊ शकते यामध्ये, जर कृत्य घोर निष्काळजीपणाचे ग्रॉस नेग्लिजन्स असेल तर संरक्षण रद्द होऊ शकते. रिकलेसनेस बेजबाबदार कृत्य असल्यास कलम 88 लागू होत नाही. आता या कलमाची प्रक्रिया, पुरावे आणि प्रकरणाचे स्वरूप कसं आहे ते पाहूया. तर स्वरूप कसं आहे ह्या कलमाचं, तर नेचर ऑफ ऑफेन्स कसं आहे, स्वरूप कसं आहे ह्या कलमाचं, तर हे कलम गुन्हा व्याख्येत करत नाही तर गुन्ह्यातून सुटका संरक्षण जनरल एक्सेप्शनमध्ये येते. बर्डन ऑफ प्रूफ कुणाचं आहे, पुराव्याची जबाबदारी कुणावर आहे, तर कोणावर आहे, तर बचाव पक्षावर, आरोपी, डॉक्टर. BNS भारतीय साक्ष अधिनियम BS यानुसार अपवादाचा दावा आरोपीला सिद्ध करावा लागतो. स्टँडर्ड ऑफ प्रूफ संभाव्यतेची शक्यता. प्रक्रिया कशी आहे, तर जर FIR नोंदवला गेलाच तर तपास दरम्यान, इन्व्हेस्टिगेशन दरम्यान संमतीपत्र आणि वैद्यकीय अहवाल सादर करून हे कलम अपवाद म्हणून न्यायालयात मांडले जाते. संबंधित संवैधानिक कलमे कोणती आहेत या कलमाला संबंधित, तर आर्टिकल 21 अनुच्छेद 21 जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू लाईफ, यात योग्य वैद्यकीय उपचार मिळण्याचा अधिकार अंतर्भूत आहे. आता इतर कायदे आणि संबंधित कलम समजून घ्या. BNS 2023 मधील कलम सेक्शन 88 हा जुना कायदा IPCC सेक्शन 88 संबंधित होता. BNSS 2023 प्रक्रियेसाठी पूर्वीचा CRPC होता. BSS पुराव्यासाठी एव्हिडन्स ॲक्ट वापरला जातो. तर BNS कायद्यानुसार, BSA कायद्यानुसार 105 सेक्शन 5 अंतर्गत बर्डन ऑफ प्रूफ हे कलम वापरलं जातं, संबंधित आहे. महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय कोणते आहेत, केस लॉस. जॅकॉब मॅथ्यू वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 2005 मधला हा खटला आहे. रेसिडेंटी काय होता ह्या खटल्यात, तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की डॉक्टरांवर गुन्हेगारी निष्काळजीपणाचा क्रिमिनल नेग्लिजन्स आरोप लावण्यासाठी केवळ साधी चूक पुरेशी नाही तर घोर निष्काळजीपणा ग्रॉस नेग्लिजन्स सिद्ध व्हावा लागतो. सद्भावनेने केलेल्या उपचारांना कायदेशीर संरक्षण मिळते. लॅटिन मॅक्झिम कोणते ह्या कलमासंबंधित, वॉलंटी नॉट फिट इंजुरी, या संमती देणाऱ्यास इजा होत नाही, वन हू कन्सेंट सफर्स नो इंजरी, हे एक कायदेशीर तत्व लॅटिन मॅक्झिम ह्या कलमासंबंधित आहे. तसेच ॲक्टस नॉन फेसिएट रियुम निसी मेन्सिट रिया, केवळ कृत्याने कोणी दोषी ठरत नाही जोपर्यंत त्यामागे गुन्हेगारी मानसिक स्थिती नसेल, हे आणखी एक लॅटिन मॅक्झिम ह्या कलमासंबंधित आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न, डॉक्टरांनी रुग्णाची संमती घेतली आणि उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर डॉक्टरांना अटक होऊ शकते का, नाही. जर डॉक्टरांनी योग्य काळजी घेऊन गुड फेथमध्ये आणि रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काम केले असेल तर BNS कलम 88 अंतर्गत त्यांना गुन्हेगारी संरक्षणाचा हक्क आहे. अप्रत्यक्ष संमती इम्प्लांट कन्सेंट म्हणजे काय, रुग्ण स्वतःहून डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी टेबलवर झोपतो तेव्हा ती उपचारासाठीची अप्रत्यक्ष म्हणजे इम्प्लांट संमती मानली जाते. मात्र गंभीर शस्त्रक्रियेसाठी म्हणजे ऑपरेशनसाठी प्रत्यक्ष लिखित संमती आवश्यक असते. फ्लोचार्ट कसा आहे ह्या कलमाचा, तर वैद्यकीय उपचार, आपत्कालीन कृत्य, रुग्णाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संमती, नंतर मग सद्भावनेने कृत्य, गुड फेथमध्ये केलेले कृत्य, दुर्दैवाने झालेली इजा, मृत्यू हेतू नसताना, BNS कलम 88 अंतर्गत कायदेशीर संरक्षण, गुन्हेगारी जबाबदारीतून सुटका, नो ऑफेन्स. निष्कर्ष काय काढतात या कलमात, BNSचे कलम 88 वैद्यकीय क्षेत्र आपत्कालीन मदत करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे संरक्षण कवच आहे. हे कलम स्पष्ट करते की
रुग्णाचा किंवा व्यक्तीचा फायदा व्हावा या सद्भावनेने आणि त्यांच्या संमतीने केलेल्या कृत्यातून दुर्दैवाने काही अघटित घडल्यास त्याला गुन्हेगारी कृत्य मानले जाणार नाही. समाजहितासाठी आणि डॉक्टरांना निर्भयपणे उपचार करता यावेत यासाठी हे कलम कायद्यात समाविष्ट केलेलं आहे, कायद्यात आवश्यक आहे. तर मित्र, आज आपण भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 88 या कलम 88च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत. हे कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे कायदेशीर व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, त्यांनाही कायदेविषयक ज्ञान मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया.